सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 26 जुलै 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा लोकशाहीचा मोठा विजय. पृथ्वीराज चव्हाण. विद्यार्थी शक्ती आणि विरोधकांच्या एकजुटीचा यशस्वी लढा. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेला राजीनामा हा लोकशाहीचा मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे खरं तर लोकशाहीचा प्रचंड मोठा विजय आहे. तरुणाईच्या ताकदीपुढे मोदी सरकार नमले. शशिकांत शिंदे. लोकशाहीच्या मार्गाने चालताना इतर कुणालाही दाद न देणाऱ्या, सातत्याने मनमाडी कारभार करणाऱ्या आणि स्वतःला अपराजित समजणाऱ्या केंद्र सरकारला आणि त्यांच्या अहंकारी नेत्यांना अखेर देशातील तरुणाईच्या ताकदीसमोर नमते घ्यावेच लागले, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली आहे. शशिकांत शिंदे म्हणाले, तरुणांचा तीव्र उद्वेग आणि रस्त्यावर उतरलेला वाढता रोष पाहिल्यानंतर स्वतःला सर्व सत्ताधीश समजणाऱ्या देशातील हुकुमशाही प्रवृत्तीला शेवटी मान खाली घालून माघार घ्यावी लागली आहे. ज्या तरुणांना आणि आंदोलकांना कॉक्रोच म्हणजेच झुरळ म्हणून निवडून त्यांचा अपमान करण्यात आला, त्याच तरुणाईने आज या सद्दड सरकारला झुकवले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र यांनी दिलेला राजीनामा हा केवळ तरुणाचा विजय नाही तर बदलाची नांदी आहे. स्वतःला सर्व शक्तिमान समजणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, जेव्हा संसमानांचा उद्रेक होतो तेव्हा भल्या भल्या राजसत्तेचे सिंहासन धुळीच मिळते, असं ते म्हणाले. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर साताऱ्यात विद्यार्थ्यांचा आनंद उत्सव. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर साताऱ्यातील मोती चौक येथे विद्यार्थ्यांनी नागरिकांना चॉकलेट पेढे वाटप करून आनंद उत्सव साजरा केला. दिल्ली जंतर मंदिर येथे देशातील तरुणांनी आंदोलन छेडले होते. त्याला पाठिंबा म्हणून प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन मोर्चे काढण्यात आले. साताऱ्यातील विविध सामाजिक संघटनांनी आंदोलन छेडत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारला ठणकावून सांगले होते. त्याचाच तरुणांनी जल्लोष केला. दूध काढण्याच्या मशीनचा विजेचा शॉक लागून गुणवरे तालुका फलटण येथील 28 वर्षीय विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू. गुणवरे तालुका फलटण येथे दूध काढण्याच्या मशीनमधून विजेचा शॉक लागल्याने 28 वर्षीय विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयविदारक घटना घडली आहे. प्रियांका तानाजी करणे, वय 28 राहणार, गुणवरे तालुका फलटण. मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. अकस्मात घडलेल्या दुर्घटनेमुळे करणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने थार पळवणारा भामटा अटकेत. 32 लाखांच्या 2 गाड्या जप्त. महिंद्रा कंपनीची थार चारचाकी गाडी खरेदी करण्याच्या बहाण्याने टेस्ट ड्राईव्हसाठी निवडून फसवणूक करणाऱ्या अट्टल चोरास सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण डीबी पथकाने सोलापूर येथून जेरबंद केले आहे. सोहेल अफजल बागवान, वय 28 राहणार, जामखंडी पूल, बुधवारपेठ, सोलापूर असे आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून 32 लाख रुपये किमतीच्या 2 महिंद्रा थार गाड्या जप्त करण्यात आल्या असून सातारा शहर व चाकण पिंपरी पोलीस ठाण्यातील 2 गुन्हे उघडकीस आले आहेत. फलटणच्या सराफाला 42 लाखांचा ऑनलाईन गंडा. शेअर मार्केट ट्रेडिंग मधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत फलटण येथील एका सराफ व्यावसायिकाची तब्बल 42 लाखांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अर्थ मनीष गांधी, वय 25 यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयितांनी फोन व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधून स्वतःला शेअर मार्केट ट्रेडिंग मध्ये तज्ञ असल्याचे सांगितले. तसेच AIF व शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक मोठ्यानं पळून देण्याचे आमिष दाखवत फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर संशयितांनी विविध ट्रेडिंग प्लॅटफॉर्म व बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने रक्कम गुंतवण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादीने बँक व्यवहार रुपयाद्वारे एकूण 42 लाख रुपये संशयितांनी सांगितलेल्या खात्यामध्ये जमा केले. कोयनेत 74.59 TMC पाणीसाठा. कोयनेत 74.59 TMC पाणीसाठा. 24 तासात धरणात 2.67 TMC पाण्याची आवक. कोयना धरणांतर्गत विभागासह पाटण तालुक्यातील पावसात जोर ओसरला असला तरी धरणातील पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ होत आहे. धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर अंतर्गत छोट्या नद्या, नाल्यावडे, धबधब्यातून सध्या प्रतिसेकंद सरासरी 27,438 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. शेंद्रे तालुका सातारा येथे दारूला लागणारे स्पिरिट जप्त. संशयित लोणंद पुण्याचा. एक्साईजची कारवाई. महामार्गावरील शेंद्रे तालुका सातारा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक्साईज सापळा रचून बेकायदेशीर दारू बनवण्यासाठी वापरण्यात येणारे मद्यरक स्पिरिट पकडले. या प्रकरणी लोणंद तालुका खंडाळा, पुणे येथील दोघांना ताब्यात घेण्यात आले. मेहुल संदीप पाटील, वय 31 राहणार, इंदिरानगर, लोणंद तालुका खंडाळा व सूरज चंद्रकांत नाटके, वय 32 राहणार, धनकवडी तालुका हवेली, जिल्हा पुणे अशी संशयितांची नावे आहेत. पाटणच्या लायब्ररी चौकातील दुकानात कोल्हा शिरल्याने खळबळ. वन विभागाने केले सुरक्षित रेस्क्यू. पाटण शहरातील लायब्ररी चौक परिसरात एका दुकानात शनिवारी अचानक कोल्हा शिरल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी योग्य खबरदारी कोल्ह्याला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे पकडून ताब्यात घेतले. वन विभागाने कोल्ह्याची प्राथमिक तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच वन्य प्राणी आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता किंवा त्रास न देता तात्काळ वन विभागाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खंडाळा गावात पकडला गांजा, तरुणाला अटक. खंडाळा पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधी कारवाईत एका तरुणाला 80 ग्रॅम गांजासह अटक केली. या कारवाईत 5 लाख रुपये किमतीची 4 चाकी, रोख रक्कम आणि गांजा असे सुमारे 7,65,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सचिन अनिल इंद्रेकर, वय 44 राहणार, कांदळी तालुका, जिल्हा पुणे या तरुणाला अटक करण्यात आली आहे. शेअर करा.